नमस्कार मंडळी, वेलकम टू फायनान्स फंडा विथ पूजा, जिथं फायनान्स येत आहे फुल सॅगमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक प्लॅन जो तुमच्या पैशांना कामाला लावतो आणि तुम्हाला मंथ एंड सॅलरी सारखा रेग्युलर इन्कम देतो. त्याचं नाव आहे SWP, सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. लोक म्हणतात पैसे वाचवा, पण मी म्हणते पैसे कामाला लावा. आणि SWP म्हणजे त्याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. एक छोटी गोष्ट, थोडं कल्पना करा. सुनीताताई 15 वर्षापासून म्युच्युअल फंडमध्ये SIP करत होती. दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवून तिने 15 वर्षात सुमारे 20 लाखांचा फंड तयार केला. आता ती 45 वर्षाची आहे. मुलं मोठी झाली, आता थोडा आराम हवा. ती विचार करते, माझे हे पैसे मी वापरू कसे? सगळी रक्कम काढली तर फ्युचरला काही उरणार नाही आणि तशीच ठेवली तर इन्कम नाही. इथेच एंट्री होते SWPची. SWP म्हणजे नेमकं काय? SWP म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. म्हणजेच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे हळूहळू ठराविक रकमेने काढतात. उदाहरण, तुम्ही 10 लाखांचा म्युच्युअल फंड ठेवला आणि दर महिन्याला 10,000 काढायचं ठरवलं. म्हणजे काय? तुमचं मूळ गुंतवणूक तिथेच वाढत राहतं आणि तुम्हाला दर महिन्याला एक रेग्युलर इन्कम मिळते, जणू काही दुसरी सॅलरीच. SIP मध्ये तुम्ही गुंतवणूक करतात, SWP मध्ये तुम्ही फायदे घेत जातात. अनेक लोक विचारतात, रिटायरमेंट नंतर माझं इन्कम कसं येणार? किंवा बिझनेस नाही पण रेग्युलर पैसे कसे मिळू? याचंच तर उत्तर आहे SWP. कारण SWP म्हणजे तुमच्या मेहनतीने तयार केलेल्या म्युच्युअल फंडमधून तुम्ही मंथली कॅश फ्लो तयार करता. तुम्ही काम करत नसाल तरी तुमचा पैसा काम करत असतो आणि हाच खरा पॅसिव्ह इन्कमचा अर्थ आहे. तुम्हाला वाटेल, अरे पण बॅलन्स कमी होत नाही का? तर नाही. जर तुमचा फंड चांगला प्लॅटफॉर्म करत असेल आणि तुम्ही विड्रॉल लिमिट योग्य ठेवली तर तुमचं कॉर्पस देखील वाढू शकतं. म्हणजेच पैसे संपत नाहीत, वाढतात. एक एक्झाम्पल समजून घेऊया. समजा तुम्ही 10 लाख म्युच्युअल फंडमध्ये ठेवले, दर महिन्याला 10,000 काढायचं ठरवलं. फंड दरवर्षी 10% वाढतोय, म्हणजे तुम्हाला वर्षभरात 1,20,000 मिळतात. पण त्याच वेळी तुमचा फंड सुमारे 1 लाखाने वाढतो. रिझल्ट, तुमचं मूळ इन्व्हेस्टमेंट जवळपास कायम राहतं आणि तुम्ही रेग्युलर इन्कम एन्जॉय करतात. हेच तर स्मार्ट लोक करतात, पैसे काढतातही आणि वाढवतातही. SIP म्हणजे इन्कममधून गुंतवणूक, SWP म्हणजे गुंतवणुकीतून इन्कम. SIP सुरू होतं कामाच्या काळात, SWP सुरू होतं रिटायरमेंट किंवा फायनान्शियल फ्रीडमच्या काळात. दोन्ही जुळले की फायनान्स जीवनात बॅलन्स येतो. मग कोणासाठी योग्य आहे SWP? SWP फक्त सिनियर सिटीजनसाठी नाही. फ्रीलॅन्सर, कंटेंट क्रिएटर, बिझनेस ओनर ज्यांना रेग्युलर कॅश फ्लो हवा असतो त्यांच्यासाठीही जबरदस्त आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये मोठी रक्कम ठेवली आणि दर महिन्याला फिक्स विड्रॉल केलात तर तुम्हाला प्रेडिक्टेबल, टॅक्स इफिशियंट इन्कम मिळू शकते. पण SWP करताना लक्षात ठेवा, ज्या फंडात SWP करायचंय तो स्टेबल रिटर्न देणारा निवडा. इक्विटी SWP लॉंग टर्मसाठी, डेब्ट SWP शॉर्ट टर्मसाठी योग्य आहे. टॅक्झेशन लक्षात घ्या, प्रत्येक विड्रॉलवर कॅपिटल गेन लागू शकतो. विड्रॉल रेट 7 ते 8% जास्त नका ठेवू. आणि सर्वात महत्त्वाचं, इमोशनल विड्रॉल टाळा. SWP म्हणजे स्मार्ट स्ट्रॅटर्जी, पॅनिक बटन नाही. मी म्हणते SIP सुरू करणं म्हणजे बियाणं पेरणं, SWP सुरू करणं म्हणजे त्याचं फळ खाणं. पण फळ खाण्यापूर्वी झाड वाढवावं लागतं ना. म्हणून SIP आणि SWP हे दोन्ही जोडीने ठेवा. तुमचं फायनान्स ट्री कायम हिरवं राहील. म्हणूनच मंडळी, SWP म्हणजे फक्त रिटायरमेंट प्लॅन नाही, तो आहे फायनान्शियल फ्रीडमचा दरवाजा. तुमचा पैसा थकू देऊ नका, त्याला कामाला लावा आणि तुम्ही मात्र शांत बसा. कारण तुमचा पैसा तुम्हाला दर महिन्याला सॅलरी देतोय. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सॅगमध्ये इन्व्हेस्ट करा आणि शेअर करा तुमच्या त्या मित्रांबरोबर ज्यांना पैशाने पैसे कमवायचं